मी पुण्याच्या सध्या एका अशा हायवेवर उभी आहे जो हायवे साताऱ्यावरनं येतो आणि पुढे जाऊन पुण्यातल्या त्या ब्रिजला कनेक्ट होतो। नमस्कार, मी मृदुला नारळे आणि तुम्ही बघताय न्यूज डॉट्स। आता त्या ब्रिज, तो ब्रिज, पुण्यातला कोणता ब्रिज? नवले ब्रिज। गेल्या 3-4 दिवसाआधीच तिथे एक भीषण अपघात झालेला आहे ज्यामध्ये 7 ते 8 जणांचा जागीच मृत्यू झाला होता। 18 ते 19 लोक जे आहेत ते म्हणजे गंभीर जखमी पण होते आणि तो ऍक्सिडेंट होण्याच्या 3-4 दिवसांनंतरच म्हणजे आज दुपारच्या वेळीस तिथं पुन्हा एकदा एक ऍक्सिडेंट झालेला आहे जिथं 3-4 गाड्या एकमेकाला धडकलेल्या होत्या। आणि आज दुपारचं तर जाऊच द्या, काल संध्याकाळी सुद्धा इथं पुन्हा एकदा एका छोट्या टॅम्पो सोबत ऍक्सिडेंट झाला। आता नवले पुलाचा इतिहास काही आपल्यासाठी नवीन नाहीये, इथं सदा ना कदा ऍक्सिडेंट होत राहतात असं म्हणलं जातं। म्हणजे जर आपण टेक्निकली बघायला गेलो तर हा सगळा स्लोप आहे, तो पुढे कात्रज बोगदा आहे, हा कात्रज घाटासारखा खाली उतरतो, हा हायवे पुढे जाऊन तो स्लोप असल्यामुळे आणि जड वाहनं इथून येत असल्यामुळे ते कंट्रोल होत नाही स्लोप। आता सध्या आता इथे यायचं कारण म्हणजे तुम्हाला दाखवते मी। माझ्या मागं जर तुम्ही बघितलं तर इथं ह्या हायवेला स्क्रीन लावलेले आहेत। हे स्क्रीन लावायचं कारण म्हणजे इथून ज्या गाड्या जातात त्यांच्या स्पीड आपल्याला इथं कळतं। आता परवाचा जो भीषण अपघात नवले पुलावर झाला, पहिले या रोडची जी स्पीड लिमिट होती ती 60 किलोमीटर पर आवरची होती, परंतु त्या भीषण अपघातानंतर आता महानगरपालिकेने ताबडतोब निर्णय दिला की 30 किलोमीटर पर आवर अशी प्रत्येक गाड्याची इथून जाताना म्हणजे स्पीड पाहिजे, नाहीतर 5,000 रुपये दंड आहे ज्यांनी हा रूल फॉलो नाही केला। पण गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मी या हायवेवर उभी आहे, बऱ्याचशा गाड्या इथून गेलेल्या आहेत, परंतु आतापर्यंत म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतक्या गाड्या ज्या आहेत या स्पीड लिमिटेशनवर लक्ष देऊन इथून जात आहेत। बाकीच्या ज्या आहेत हायवे आहे, स्लोप आहे म्हणून सनाट म्हणजे स्पीड न बघता किंवा स्पीड लिमिटेशन माहीत नसूनही इथून पळवून चाललेले आहेत। म्हणजे आता महानगरपालिकेचं जर आपण डिसिजन पाहिलं तर 5,000 रुपये दंड जरी आता नागरिकांना असेल तरी सुद्धा म्हणजे जितकं आपण म्हणू आता म्हणजे प्रशासनाला आपण बऱ्याच लोकांनी टोकलंय की बाबा इथून म्हणजे तुमचं लक्ष नाहीये, रोडच्या सेफ्टी ठेवा, ट्रॅफिक पोलीस वाढवा, परंतु आता एवढी म्हणजे महानगरपालिकेचं डिसिजन नंतरही नागरिकांना स्वतःचीच काळजी नसेल तर मग यापुढे प्रशासनही काय करतं? म्हणजे जितकी यामध्ये प्रशासनाची चूक आहे तितकीच नागरिकांची पण आहे। तर आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।